तर हा माझा मुलगा छोटा पृथ्वी, त्याला लागली आहे भूक. आता वाजले 3:30 आणि त्याला भाजी भाकरी खायची नाही आता. तर तो म्हणतो काहीतरी दे, काहीतरी दे. तर मी त्याच्यासाठी बनवत आहे आता पॉपकॉर्न. खायचे ना? तर चला आपण आता पॉपकॉर्न बनवूया. तर पॉपकॉर्नसाठी मी कढई घेतली आहे आणि इकडे गॅस ही पेटून घेतला आहे मी. कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया आता. तर 2 पळ्या तेल टाकलंय मी आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकू मीठ. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये, आपल्याला किती पॉपकॉर्न करायची त्याच्यानुसार. आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायची हळद. तर ही अशी छोटा अर्धा चमचा हळद टाकली मी. आणि ही आहे पॉपकॉर्न मका, तर ही मी टाकून घेणार आहे आता त्याच्यामध्ये. आपल्याला जेवढी बनवायची आहे तेवढी पॉपकॉर्न मका टाकायची. तर मी त्याच्यापुरते बनवणार आहे आता, म्हणजे भरपूर होणार आहे एवढ्याची. आणि आता याला आपण आता हलवून घेऊ आता याला अशा पद्धतीने. सगळ्या मकाला आपल्या तेल, मीठ, हळद लागलं पाहिजे असं करून घ्यायचं. आणि याच्यानंतर आपण त्याला कढईला झाकण ठेवायचं आहे असं, आणि गॅस कमी करून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर वाट बघायची आहे की आपली पॉपकॉर्न कधी तयार होणार. तर मी पॉपकॉर्न तयार होताना तुम्हाला दाखवतेच आहे, तर बघा तुम्ही पुढे. तर आपली पॉपकॉर्न मका आता बघा, मका फुटायला लागलेली. आता पॉपकॉर्न तयार व्हायला लागले, बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. तर दुपारनंतर अशी मुलांना अशी छोटीशी भूक लागत असते. त्याच्यासाठी आपण ही पॉपकॉर्न मका तयार करू शकतो आपल्या घरच्या घरी, बाहेरून आणण्यापेक्षा. अशी मका आणून ठेवायची घरी आणि त्यांना भूक लागल्यावर असं थोडंसं तेल, मीठ, हळद टाकून थोडीशी फ्राय करायची मका त्याच्यामध्ये, ना असं झाकण ठेवायचं. कुकरमध्ये पण होते, पण मी आज ही कढईतच केली आहे. आता कढईतही छान होते. आणि अगदी 5 मिनिटामध्ये आपली पॉपकॉर्न तयार होतात. मुलांना आपण 5 मिनिटात खायला देऊ शकतो. आपली मका पूर्ण फुटलेली आहे आता ही, म्हणजे पूर्ण पॉपकॉर्न झालेले, तयार झालेले आहेत त्याचे. तर मी झाकण काढते आता, कारण पूर्ण तयार झाले पॉपकॉर्न. तर बघू शकता तुम्ही कसे झाले पॉपकॉर्न. आता मी एका भांड्यात काढते त्यांना आणि त्याला खायला देते. तर हे बघा, आपली एकही मका अशी राहिलेली नाही आहे जी पॉपकॉर्न तयार झाला नाही त्याचा. सर्व मकाचा पॉपकॉर्न हा तयार झालेला आहे. आणि हे अशा पद्धतीमध्ये पॉपकॉर्न तयार आहेत आपले. आणि आता लगेच आपण 4 ते 5 मिनिटाच्या आपल्या पृथ्वीला हे पॉपकॉर्न खायला देऊ आणि त्याला विचारू कसे झाले. घ्या, भूक लागली, भूक लागली, खा आता. गरम आहे अजून, थोडे गार झाले की मग छान लागतील. आणि हे थोडे गरम आहेत अजून, आत्ता काढले कढईतून ना, तर थोडेसे गार झाले का मग मस्त ते कुरुम कुरुम लागतात. कुठे ठेवू आता, सगळं ब्लँकेट वगैरे घेऊन झोपलायस तू? हां, हे बघ इथे ठेवलंय आता. आणि खा आता आणि एन्जॉय.
युअर संडे. रविवारचा दिवस असा एन्जॉयमध्ये जातो आमचा. मस्तपैकी अंगावर ब्लँकेट, पॉपकॉर्न, टी व्ही. हो ना? कसं वाटतं मग? रविवारी कसं मस्त वाटतं ना? आणि पप्पा नसल्यावर तर जास्तच मस्त आहे ना. तर चला मंडळी, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.